नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या गणित विषयाच्या ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। आज आपण भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने शिकणार आहोत। आणि ही बेरीज आणि वजाबाकी शिकल्यानंतर आपल्याला अपूर्णांकाची शाब्दिक उदाहरणे सोडवायची आहेत। तर त्याच्यासाठीचा जो बेस आहे, जी मूळ तयारी आहे, तर तुम्हाला भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करता आली पाहिजे। तर त्याच्यासाठी माझ्या व्हिडिओकडे व्यवस्थित लक्ष द्या, व्यवस्थित पहा। आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं या भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी करायची आहे। तर बघा, पहिलं उदाहरण आहे 3/4 अधिक 1/2। तर ह्या दोन अपूर्णांकाची आपल्याला बेरीज करायची आहे। तर बेरीज करण्यासाठी एक नियम लक्षात ठेवायचा की कधीही छेद जर वेगळे असतील तर सर्वप्रथम ते छेद सारखे करून घ्यायचे। मग आता छेद सारखे करण्याचा एक नियम आहे। आता बघा, पहिल्या अपूर्णांकाचा छेद 4 आहे, परंतु दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद किती आहे? 2 आहे। मग या 2चा 4 होऊ शकतो, 2चा छेद 4 होऊ शकतो। मग कसा होईल? तर या अपूर्णांकाचा छेद 4 असणारा सममूल्य अपूर्णांक आपल्याला तयार करावा लागेल। म्हणजे पहिला अपूर्णांक त्याला बदल करण्याची गरज नाही, आपल्याला दुसऱ्या अपूर्णांकामध्ये बदल करावे लागेल। कसा बदल होणार बघा, 3/4 अधिक 1/2चा आपल्याला सममूल्य अपूर्णांक तयार करायचा आहे। म्हणजे किती न गुणल्यानंतर याचा छेद 4 होईल बघ। म्हणजे 2 न गुणलं की याचा सममूल्य अपूर्णांक छेद 4 असणारा होणार आहे। मग 1 अंशाला 2 न गुणा आणि 2 छेदाला पण 2 न गुणा। आता इथं पुढे बघा, पूर्वीचा जो अपूर्णांक आहे सुरुवातीचा जशाच तसा लिहायचा, अधिक अंशाचा गुणाकार 2, छेदाचा गुणाकार 4। आता छेद समान झाले, समान छेद झाले की समछेद अपूर्णांकाची बेरीज आपण शिकलेलो, बेरीज करून घ्यायची। 3 आणि 2 5, समान छेद पैकी एक छेद लिहायचं। म्हणजे अशा अपूर्णांकाची बेरीज करताना, भिन्नछेद अपूर्णांकाची बेरीज करताना कधीही छेद समान करून घ्यायचा। मग असं उदाहरण सोडवल्यानंतर हे उत्तर आलं, मग तुम्हाला जर पर्यायामध्ये हे उत्तर नसेल तर याचं उत्तर पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये असणार आहे, कारण हा अंशाधिक अपूर्णांक आहे। मग याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये कसं रूपांतर करायचं? 4 न 5 ला भागा, 4 × 4 उरले 1/4, म्हणजे 1.1/4 हे 1/4 आहे। तर असाही पर्याय उत्तराचा असू शकतो किंवा असाही असू शकतो। तर याच प्रकारे हे दुसरं उदाहरण आपण सोडवण्याचा प्रयत्न करू। बघा, 1/3 आणि 4/5। आता ज्यावेळेस अंश आणि दोन्ही अपूर्णांकाचे छेद जर विभाज्य नसतील एकमेकांनी किंवा एका पाड्यात नसतील, तर त्यावेळेस काय करायचं? दोन्हीही छेदाचा काय करायचा? गुणाकार करायचा आणि तो छेद समान होणार। तर 3चा आणि 5चा गुणाकार किती होतो बघा? 3×5 = 15, म्हणजे याचा पण छेद 15 करायचा आणि याचा पण छेद 15 करायचा। अगदी सोपी पद्धत आहे। छेदाचा गुणाकार केला किती येतो? 3×5 = 15, म्हणजे छेद दोन्ही अपूर्णांकाचा किती करायचा आपल्याला? 15 करूया। मग पहिल्याचा किती करायचा? 15 आणि दुसऱ्याचा किती करायचा? 15। मग याचा 15 करण्यासाठी याला किती न गुणावं लागेल? 5 ने गुणावं लागेल। म्हणजे या छेदानं या अपूर्णांकाला गुणावं लागेल आणि या छेदानं या अपूर्णांकाला गुणून घ्यावं लागेल। बघ, पहिल्या अपूर्णांकाला घेऊया आपण 5 ने गुणूया, अधिक तर दुसऱ्या अपूर्णांकाला 3 न गुणून घेऊया। अपूर्णांकाला गुणणे म्हणजे अंशाला पण गुणणे आणि छेदाला पण गुणणे। 4 × 3 त्याच्यानंतर 5 × 3। बघ, वरच्या या दोन संख्येचा गुणाकार येणार 5/15 अधिक 4 × 12 5 × 15। आता छेद समान झाले, समछेद अपूर्णांक झाले, मग आपण काय करायची? समछेद अपूर्णांकाच्या बेरजेचा नियम, 15 5 आणि 12 17। आता असा पर्याय जर उत्तराचा नसेल तर आपल्याला याला या अंशाधिक अपूर्णांकाला पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये करायचं। 15×1 = 15 उरले 2, खाली छेद 15। म्हणजे या दोन अपूर्णांकाची बेरीज ही पण येते आणि ही सुद्धा येते। म्हणजे अंशाधिक अपूर्णांक आला की त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांक आपल्याला करता आलं पाहिजे। आता याच पद्धतीनं पुढचं उदाहरण आहे बघा, वजाबाकीचं आहे। 2/3 - 4/9। आता याचा छेद 3 आहे आणि याचा 9 आहे, म्हणजे 3 आणि 9 याच्यामध्ये काय सारखेपणा दिसतो? तर 3च्या पाढ्यात 9 आहे
म्हणजे याचा छेद 9 आहे तर याचा 3 करता येतो आपल्याला. कसं करता येईल बघा, 2/3चा 9 छेद असणारा सममूल्य अपूर्णांक आपल्याला करायचा, म्हणजे 3 न गुणावं लागेल. बघा 2 गुणिले 3, 3 गुणिले 3 वजा 4/9. आता हे सोडून घ्यायचं. 1 6, 3 9 वजा 4/9. दोन्हीची वजाबाकी करा, छेद जसे असतात सर 6 4 ची वजाबाकी 2, म्हणजे 2/3 वजा 4/9 बरोबर 2/9. आता याच प्रकारे हे उदाहरण सोडवता येणार नाही आपल्याला. या उदाहरणाप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. मग हे बघा 5 आणि 7 याच्यामध्ये दोन्ही अपूर्णांकाचे छेद बघितले तर ते आपल्याला एका पाड्यात नाही. आता हे 3 आणि 9 हे 3च्या पाड्यात होते म्हणून ते जमलं आपल्याला. इथं काय करायचं, दोन्हीचा गुणाकार करायचा. 5 7 35, म्हणजे याचा छेद 35 करायचा आणि याचा सुद्धा छेद काय करायचा, 35 करायचा. म्हणजे या अपूर्णांकाला 7 ने गुणू, या अपूर्णांकाला 5 ने गुणूया. बघा 4 गुणिले 7, 5 गुणिले 7 वजा 2 गुणिले 5, 7 गुणिले 5. आता गुणाकार करूया, सोडून घेऊया याला. 4 7 28, 5 7 किंवा 7 5 35 वजा 2 पंचे 10, 7 5 35. आता इथं बघा हे दोन्हीही समछेद अपूर्णांक आपल्याला मिळाले. समछेद अपूर्णांक मिळवलं एकदा की त्याच्यानंतर वजाबाकी बेरीज काय असेल ते आपल्याला करणं एकदम सोपं जातं. छेद 35 ला 35, 28 मधून 10 वजा करायचे, उत्तर येतं 18/35. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला भिन्न छेद अपूर्णांक असल्यानंतर त्याची बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे अगदी सोप्या पद्धतीने आपण शिकलो. एका पाड्यात होते, सोपं गेलं. एका पाड्यात नव्हते, गुणाकार करून छेद सारखा करून घेतला आपण. तर अशा पद्धतीने आपल्याला जास्तीत जास्त उदाहरणं सोडवायचे आणि हा घटक अगदी पक्का करायचा आहे. तर आज आपण भिन्न छेद अपूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी हा घटक अगदी सोप्या पद्धतीने शिकलो. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद.